आपलं मन आपलं मन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत। आज आपण आपलं मन यूट्यूब चॅनल मध्ये जीवन अध्यात्म या सदरामध्ये द्रौपदी वस्त्रहरणाची गोष्ट घेणार आहे। सगळ्यांना माहिती आहे की महाभारतामध्ये कौरवाच्या दरबारामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला गेला। दुःशासनाने द्रौपदीच्या वस्त्राला नेऱ्याला हात घातल्यानंतर द्रौपदीनं अतिशय कळकळून पहिल्यांदा तिचे जे 5 नवरे होते पांडव, 5ही पांडवांना विनंती केली की तुम्ही एवढे बलदंड आहेत, ज्येष्ठ आहेत, सगळे अतिशय कर्तबगार आहेत, तर माझं संरक्षण करा। पण 5ही पांडवांनी द्यूतामध्ये हरल्यामुळं मानाखाली घातली। त्याच्यानंतर द्रौपदीनं भीष्माचार्यांना विनंती केली की आचार्य, आपण एवढी नीतिमत्ता असणारे, माझं रक्षण करा। भीष्माचार्यांनी मान खाली घातली। शेवटी राजदरबारामध्ये प्रमुख खुर्चीवर बसलेले धृतराष्ट्रानं तिनं विनंती केली द्रौपदीनं की तात, आपण तरी माझं संरक्षण करा आणि आपण यांना सांगा। पण धृतराष्ट्राने सुद्धा मौन पाळलं आणि शेवटी वस्त्रहरणाचं म्हणजे संकट तिच्यावर आलं। त्या काळामध्ये नंतर एकदा द्रौपदीनं श्रीकृष्णाला विचारली की जेव्हा भर सभेमध्ये माझी एवढे हाल होत असताना माझं लज्जारक्षण करण्याची जबाबदारी तू का लवकर आला नाहीस, तेव्हा श्रीकृष्णानं सांगितलं की तू पहिल्यांदा थेट मला जे आवाहन करायला पाहिजे होतं की श्रीकृष्णा धाव रे लवकर ये, तर ते न करता तू पहिल्यांदा 5 पांडवांना विनंती केलीस, त्याने माना खाली घातल्यानंतर तू मग भीष्माचार्यांना विनंती केलीस, त्याच्यानंतर तू धृतराष्ट्राला विनंती केलीस आणि इतकंच काय, धृतराष्ट्राने मौन केल्यानंतर तू तुझ्या हातानं साडी धरून उलटं ओढायला चालू केली। म्हणजे तिकडं दुःशासन ओढत असताना तू स्वतःकडे ती ओढत होतीस आणि ती साडी फिटली जाऊ नये म्हणून प्रयत्न करत होतीस। जेव्हा तुझ्या लक्षात आलं की तुझीही ताकद कमी पडते, तेव्हा मग तू मला आवाहन केलंस। तू आवाहन केल्यानंतर मी अगदी सेकंदचा सुद्धा वेळ न करता तत्क्षणी हजर झालो आणि तुझं लज्जारक्षण केलं। याचा अर्थ असा की श्रीकृष्णाला हे सांगायचं होतं की कुठलंही संकट जर आलं तर अनन्य भावानं तुम्ही मला हाक मारा, स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवायचं काही कारण नाही, तुम्ही मला हाक मारा, मी कायम उपलब्ध आहे भक्तासाठी। हाच या गोष्टीचा सार आहे। धन्यवाद। आपलं मन यूट्यूब चॅनल